तर एक महत्त्वाची बातमी, शिंदेंनी सामंतांना तातडीने भेटायला बोलावलेलं आहे। कुडाळच्या जागेसाठी राणेंची शिंदेंसोबत चर्चा झाली। कुडाळ जागेबाबत चर्चेसाठी सामंतांना बोलावण्यात आलेलं आहे। साम टीव्हीला सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। कुडाळच्या जागेसाठी आता राणेंनी मुख्यमंत्री शिंदेंसोबत भेट घेऊन चर्चा केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, काय अधिकची माहिती? आता मुख्यमंत्र्यांची राणेंसोबत भेट झाली आणि त्यानंतर सामंतांना तातडीने बोलावलंय। नक्कीच आपण बघतोय की सध्या कोकणातील जागांसंदर्भात महत्त्वपूर्ण वेगवान हालचाली होताना बघायला मिळत आहेत। एकीकडे विधानसभा निवडणुकी संदर्भात प्रत्येक राजकीय पक्ष आपापली मोड बांधण्याचा प्रयत्न करतोय। अशातच नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि या बैठकीमध्ये नारायण राणे यांनी आमचा मुलगा निलेश राणेसाठी कुडाळ मतदारसंघा संदर्भात जी आहे ती चर्चा केली असल्याची माहिती मिळते आहे। आणि त्यासाठी कोकणातील एक महत्त्वाचे नेते जे उदय सामंत आहेत त्यांना आता तातडीने वर्षा बंगल्यावर बोलवण्यात आलं असल्याची देखील माहिती मिळते आहे। एकूणच या बैठकीत दोन महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते। एक तर कुडाळ विधानसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा होऊ शकते, कारण जर आपण बघितलं तर या मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढाई जी आहे ती होऊ शकते। आणि दुसरीकडे आता भाजप इच्छुक असल्याने भाजपला ही सीट द्यायची की नाही या संदर्भात खरं तर चर्चा जी आहे ती आता सध्या महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे भाजपला ही सीट कितपत सोडणं योग्य आहे या संदर्भात चर्चा होऊ शकते। तर दुसरीकडे कोकणामध्ये MIDC करण्यासंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता नाकारू शकत नाही, कारण कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये MIDC स्थापन करून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करण्यासंदर्भात देखील जे आहे त्या हालचाली सुरू आहेत। त्याच्यामुळे दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। बिलकुल, धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय शिंदेंनी आता सामंतांना तातडीने बोलावलेलं आहे आणि आता या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते? राणेंनी शिंदेंसोबत चर्चा केल्यानंतर या भेटीला महत्त्व आलेलं आहे। उदय सामंत आता शिंदेंच्या भेटीसाठी थोड्याच वेळात पोहोचणार आहेत। तर कुडाळसाठी नारायण राणे आग्रही आहेत आणि त्यांनी शिंदेंसोबत या संदर्भातली भेट घेऊन चर्चाही केलेली आहे। त्यामुळे आता उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत नेमकं काय ठरतं हे पाहावं लागेल।